अण्णासाहेब पाटील महामंडळाचे 61 कर्मचारी तडकाफडकी काढण्यात आले, तर अध्यक्ष नरेंद्र पाटलांच्या परस्पर महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हा निर्णय घेतला। 61 कर्मचारी हटवल्याने नरेंद्र पाटील आता संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। नरेंद्र पाटील मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात जाब विचारणार आहेत, तर कर्मचारी नसल्याने महामंडळाचं कामकाज आता ठप्प होतंय। राज्य सरकारमधील अंतर्गत वाद या निमित्ताने चव्हाट्यावर तर आले नाही ना, अशा चर्चाही सुरू झाल्या। एमडी मोहितेंनी हे कर्मचारी जे कमी केलेत हे खरं म्हणजे कुणाच्या बोलण्यावरनं कमी केलेत। मग यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एका बाजूने मराठा समाजाच्या बरोबर आहेत असं दर्शवतात आणि दुसऱ्या बाजूला कर्मचारी कमी करतात। हे जर कर्मचारी कमी केले तर जो सामान्य मराठा समाजाचा लाभार्थी आहे त्याला वेळेवर व्याज परतावा मिळणार नाही, त्याचे काही केसेस होल्डवरती जातात ते होल्डवरती जाणार नाही। जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर कर्मचारी नसेल तर महामंडळाच्या लाभार्थ्यांना जर बँकेने कर्ज दिले नाही तर कुणाला भेटणार, हा फार मोठा प्रश्न आहे। म्हणून या एमडींनी केलेले कृत्य हे महामंडळाच्या विरोधामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे। या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षात भेटून जाब विचारणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।